स्वामी समर्थ. तर आज तुमच्याबरोबर शेअर करते माझा तुळशी विवाहाचा ब्लॉग. पण हा त्याच्या अगोदरच्या दिवशीचा ब्लॉग आहे, म्हणजे द्वादशीचा. तर द्वादशीला आम्ही उपवास सोडला, एकादशीची पूजा अशा प्रकारे मांडलेली, तुळशीची सेवा केली आणि ह्या दिवशी आम्ही उपवास सोडला. तर हा सुद्धा छोटा ब्लॉग आहे. एक नंबर मस्त रे. कुठे चालला तू? चालला कुठे? तुला नवीन आणूया. हा दीदीचा आहे ना, हा दीदीचा आहे ना, तुझा नाही आहे. तुला नवीन आणणार, छोटावाला आणणार. हा दीदीचा आहे, तुला नाही होते. हा चला. तर श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि इथे आहेत श्रीयाल महाराज. हमारे श्रीयाल महाराज आहे. काल मला हार बनवताना किती त्रास दिला, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आता मी जाऊन आले सकाळी बाहेरच, जरा मला थोडं काय काय घ्यायचं होतं, त्यामुळे सकाळी लवकरच गेलेली. आणि आता मला नैवेद्याचं, म्हणजे आमचा उपवास आहे ना कालपासून एकादशीचा, आता मी जेवण बनवते. पण त्या अगोदर ह्याला न्हाऊ घातलं, तयारी केली. मग त्याने थोडं त्याचा लूक बघितला कसा दिसतो. तो त्याचे कपडे स्वतः चॉईस करतो, त्याला 2-3 कपडे आम्ही दाखवतो, मग तो स्वतः चॉईस करतो. इथे आपले स्वामी आहेत, इथे तुळशी माता आहे. आणि आजचा दिवस असा आहे, आज द्वादशी आहे. आम्ही उपवास सोडणार. बहुतेक संध्याकाळी तुळशीचं लग्न करणार. आज बुधवार आहे किंवा बुधवारच्या, मला जर काम असेल काही तर मग उद्या करणार. म्हणजे मी साहित्य सामान आणून ठेवलं आहे सगळं. तर जे काही मी पूजा करते तसं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तसं मला अजून एक काम आहे बाहेर, त्यामुळे मी अशी बोलते आहे. तर बघूया जसं शक्य होईल तसं. आणि साहित्य वगैरे सगळं आणूनच ठेवलेलं आहे. इथे स्वामी आपले, स्वामींसाठी हार बनवले, घातलेला नाही आहे, नंतर घालते मी, तुम्हाला दाखवते. आणि छान वाटतं हार, मस्त वाटते. स्वामी बोलते, स्वामी कुठे आहेत स्वामी आपले? ते आहेत. श्रीयाल कुठे आहे? मग श्रीयाल कुठे आहे? तर चला, याला अगोदर गाई करते. याचं सगळं खाऊन पिऊन झालं, आंघोळ घातली याला. आणि आता हा गाई करणार. चकाचक म्हणून तू दररोज गाई करतो. तर मग मी माझी कामं करते, नैवेद्याचं जेवण वगैरे बनवते. आणि मग जसं काही जे काही करेल ते शेअर करते तुमच्याबरोबर. तर आज द्वादशी होती, त्यामुळे आज बुधवारी मी डाळ भात भाजी बनवलेली. उपवास सोडायचा होता, तर सिंपल जेवण होतं आजचं. जास्त काही तामझाम करत बसली नाही मी. सिंपल मिक्स व्हेज भाजी बनवलेली आणि त्याचबरोबर कोशिंबीर डाळ भात. तर हा नैवेद्य मी देवाला दाखवण्यासाठी काढते. आणि हा ब्लॉग ना पुढे शूट नाही झाला, कारण का मी बाहेर गेलेली, त्यामुळे हा ब्लॉग मी पुढे शूट केला नाही. आणि त्याचमुळे हा ब्लॉग मी तुळशी विवाहाच्या ह्या ब्लॉगमध्ये ॲड केलेला आहे. आणि इथे मी आज गुरुवार आहे, छान अशी पिवळ्या रंगाची रांगोळी काढलेली आहे. कोणत्या वाराला कोणत्या रंगाची रांगोळी काढायचा हा ब्लॉग माझा आहे. आवडत असेल लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जरूर जाऊन बघा. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि आज मी तुळशी विवाह इथे करते आहे. तर तुळशी विवाहाचा आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर होणार आहे. आणि स्वामींसाठी छान असा आर्टिफिशियल गुलाबांच्या फुलांचा हार बनवलेला, तो अगोदरच्या, म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये शेअर केला आहे. तर तो ब्लॉग ह्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आहे. तो ब्लॉग बघितला नसेल जरूर बघा. खूप सुंदर हार बनवला आहे. आणि तुळशी मातेची किती दिवस सेवा चालू आहे माझी. छान अशी नटवले, तिला सजवले सुंदर. तर आता मी तुळशी मातेचं कशी मी करते पूजा तुळशी विवाहाची ती तुमच्याबरोबर शेअर करते. शॉर्टकटमध्ये, सिम्पलमध्ये. आपण काही साहित्य आणलेलं आहे, काय काय केलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. सिम्पलमध्ये मी तुळशी मातेची पूजा, ओटी कशी भरते. तर हे ना मंडप आहे उसाचं, ते मी लावून घेतलेलं आहे. दरवर्षी मी एकच आणते, तुळशीमध्ये खोचते, पण यावेळी विचार केला का छान असं पूजा मांडणीच करते. दरवेळी मी तुळशीमध्येच एकच खोचते आणि तिथेच पूजा करते. तिथेच बाळकृष्णाची, आपल्या विठोबा रुक्माईची तिथेच पूजा करते. पण यावेळी विचार केला असं छान असा मंडप घालते. आणि मंडप काय फक्त इथे मी बांधलेला आहे. आणि मग ते 4 हे आहेत ना ऊस, ते असे 4 साईडला केलेले आहेत, बस एवढंच. तर सुंदर दिसतंय, ते बघण्यासारखं आहे. काय काय पूजा मांडणी करते तर तुमच्याबरोबर शेअर केलं. आता काय काय केले ते सुद्धा दाखवते. तर देवांना आंघोळ वगैरे मी एकादशीलाच केलेली, त्यामुळे आज मी फक्त फुलं चेंज केली. कोमजलेली फुलं काढली आणि छान फ्रेश फुलं देवाला वाहिली. गजरे वगैरे देवींच्या मूर्त्यांना वाहिल्या आणि अशी सेवा होती.
तर शंख घेतला आहे मी इथनं. तर शंख आहे तो विष्णूच्या पूजेमध्ये, त्याचबरोबर तुळशी विवाहामध्ये लागतोच. शंख इथे मांडून घेतले आणि मांडणी काय केले तर तुळशी वृंदावन आणि एका चौरंगावर इथे मी गाय मांडले. तर कृष्णाची पूजा करणार त्यामुळे गाय मांडलेली आहे. बाकी गाईचं असं विशेष काय नाही, पण गाय सुंदर दिसते, मला ही गाय फार आवडले त्यामुळे पूजेमध्ये मी मांडली. त्याचबरोबर उसांचा असा मंडप घालून घेतलेला आहे आणि दिवे लावलेले नाहीत, दिवे ठेवलेले आहेत. पण नंतर मी हे दिवे नाही लावले तर दुसरे लावले दिवे मी पितळेचे. पण अशी काही मांडणी करून घेतलेली आहे आणि सुंदर दिसत होती. तर हे कापूर जाळायचं असतं ना, म्हणजे जळत नाही कापूर, तर वरनं तो मेल्ट होतो आणि त्याचा सुगंध घरभर पसरतं. खाली मेणबत्ती लावलेली आहे छोटी जी असते ती, त्याच्यानं खूप सुंदर स्मेल येतो घरामध्ये. आणि ही सगळी तयारी केल्यावर तुळशी विवाह घरच्या घरी मी कशी करते ते तुमच्याबरोबर शेअर करते. इथे मी बाळकृष्ण बाप्पाला त्याचबरोबर विठोबा रखुमाईच्या मूर्तीला छान स्नान घालून घेते. साध्या जलाने स्नान केलेलं आहे सिंपल. आणि माझ्याकडे तुळशीमध्ये ना हे शालिग्रामचं आहे, ते शालिग्रामला सुद्धा स्नान करून घेतलं. शंख वगैरे सगळं असं स्नान करून घेतलं सिंपल. आणि त्यानंतर त्यांची मी पूजा करणार, आपण साध्या सोप्या पद्धतीने पंचोपचार पूजा, त्याचबरोबर तुळशी मातेची सुद्धा करणार. तर तुळशी विवाह हे कार्तिक शुक्ल एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत केलं जातं. प्रत्येक हिंदू घरामध्ये आपल्याला तुळशीची पूजा करताना दिसेलच. तुळशी ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे, म्हणून तिचं नातं पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिलं आहे. पूजेच्या वेळी विष्णूच्या चरणावर वाहिलेली तुळस भगवान शिवास अत्यंत प्रिय असते, म्हणून नैवेद्याच्या वेळी तुळस नैवेद्यावर ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे होय. तुळसखेरीज दररोज पूजा पूर्ण होत नाही, म्हणून रोज एक पान श्रीकृष्णाला विष्णूंना वाहावे. मृत व्यक्तीच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पानही ठेवले जाते, म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भगवान श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाइतके दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नीने घातले, तरी त्यांची तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळी सत्यभामाने एका तुळशीचे पान त्यावर ठेवले, त्याचबरोबर अलंकाराचे पारडे हे पटकन खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊ शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान विष्णूने तिला पत्नी स्वरूप मान दिला व प्रत्येक वर्षी लोकशिक्षणाच्या दृष्टीने आधी माझा तुझ्याशी विवाह होणार म्हणजे तुळशीशी, आणि नंतर इतर इच्छुक वरांचे विवाह होतील असा आशीर्वाद तिला दिला. म्हणून आपण आजपर्यंत ही प्रथा पाळत आहोत. पहिले तुळशीचं लग्न लावतो आणि मग इतर लग्न सुरू होतात. तर अशीच माझी सेवा पंचोपचार मी करून घेतलेली आहे. आणि इथे सुंदर अशी बाळकृष्णाला कपडे अत्यंत सुंदर दिसत होते, तर मी आज शिवले नाही आहे कपडे, मी विकत आणलेले. त्याचबरोबर गाईला सुद्धा शाळ वाहिलेली आहे आणि विठोबा रखुमाईची सेवा केली, शाळीग्राम ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे ही सेवा माझी होत होती. आणि खरंच खूप ना असं आपण सणवार वगैरे कशाला म्हणतात किंवा का आपण करावे, कारण का आपला एक ना मनाचा आनंद ह्यातून मिळतो. आणि आपण जेव्हा आनंदी असतो ना तेव्हा बघा तुम्ही किती सुंदर वाटतं. कारण का आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये ना आपण काही ना काहीतरी विचार आणि आपल्याला भरपूर सारं टेन्शन सगळंच असतं, असं नाही असं काही नाही आहे ह्या जगामध्ये. पण काय माहिती आहे का, हे काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला आखून रेखून ठेवलेल्या आहेत का. प्रत्येक सण किंवा प्रत्येक असं समारंभ जो आपण ना छान असा साजरा करू शकतो. तर त्यातीलच असं मी काय काय करत असते. मला फार आवड आहे. पहिली गोष्ट आपल्याला ना कोणत्याही गोष्टीची आवड पाहिजे, आणि आवड असेल तर माझा हा फिक्स आहे, आवड असेल तर आपण सवड जरूर काढतो. बऱ्याच जणांना असं वाटतं काय पूजा करायची किंवा, पण प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येक माणूस वेगळा आहे. जसं माझं मत आहे तसं तुमचं असू शकत नाही किंवा तुमचं मत आहे तसं माझं असू शकत नाही. जर आपण आपलंच मत महत्त्वाचं मानतो तसं समोरचा व्यक्तीसुद्धा त्याचं मत महत्त्वाचा मानत असू शकतो. त्यामुळे जसं आपल्या मनाला वाटतं ना तशी लाईफ जगावी.
कोणाला छान मॉलमध्ये फिरून लाईफ जगायला आवडते, कोणाला छान अशी देवपूजा करून लाईफ जगायला आवडते. म्हणजे आता ज्याच्याकडे जसं असेल जगणं किंवा ज्याच्याकडे जशी लाईफस्टाईल असेल तसं तो जगतो. आणि सगळं आपण आपलं निवडत असतो. म्हणजे आपण काय करावं किंवा काय नाही करावं हे आपण ठरवत असतो. त्यामुळे आपल्याला जे आवडतं ते जरूर करावं. आणि असं नाही आहे का मी आता तुम्हाला पूजा दाखवते तर तुम्ही पण माझं बघून पूजाच करावी, तसं नाही आहे. हा माझा आनंद मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याचबरोबर इथे मी तुळशी मातेची पूजासुद्धा करायला सुरुवात केली. तर पंचोपचार पूजा केली बाळकृष्ण बाप्पाची. त्यानंतर इथे तुळशी मातेच्या वृंदावना. तर आपण जी काही सेवा करतो ना, आता हार वगैरे मी घातलं, पण जे काही साहित्य मी आणलेलं ओटीचं सामान, अलंकाराचं सामान, ते ना एका तुळशीच्या बाजूला तिला अर्पण करायचं. म्हणजे तुळशीच्या मध्ये, वृंदावनाच्या मध्ये कधीच कोणती गोष्ट अर्पण करायची नाही. काही लोक अगरबत्ती, फूल आपण वाहू शकतो, अगरबत्ती वगैरे असं काहीच नाही. आता मी इथे तुळशी मातेची पूजा केली. त्यानंतर तिला ओटी भरून घेते. तर ओटीमध्ये शृंगाराचं सामान, खण, करंडाफणी, त्याचबरोबर आता जे मिळतं साहित्य आपल्याला, आता बाजारामध्ये तुळशी विवाह आहे तर तुळशी विवाहाचं सर्व साहित्य मिळतं. म्हणजे आता आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. जे सण येतं ते आपल्याला बाजारामध्ये त्याचं सगळं साहित्य मिळतं. आता खूप म्हणजे अशी आपली सोय झालेली आहे छान. तर आणि भरपूर लोक करतात ह्या गोष्टी, त्यामुळे ते आपल्याला सोयीसुद्धा उपलब्ध होतात. त्यानंतर मी इथे तुळशीला, आमच्याकडे पोकणं बोलतात, तांदूळने असं दोघांना एकदम पोकून घेतलेलं आहे, हळद कुंकू वाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे मी घरच्या घरी तिला अलंकार वगैरे वाहून आणि शुभलग्न सावधान म्हणून अक्षदा वाहून तिची त्यांचं लग्न लावून देते. तर बाकी मला काही येत नाही जास्त. आणि विवाह बोलल्यावर त्याच्यामध्ये भरपूर सारे संस्कार असतात, तर आपण करू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी असं विवाह मी करते तुळशी मातेचा. तुळशी मातेची ओटी, त्यामध्ये सगळं आता जे पिकतं शेतामध्ये ते असतं. आणि मातेला गजरा घातलेला आहे, छान अशी पूजा केलेली आहे. हे मी अगोदर ठरवलेलं आहे, नंतर मला आठवलं तर मी इथे वाहून घेतली फुलं. छान सेवा पूजा आणि छान वाटते, मस्त वाटते बघायला, छान वाटते. हा एक नंबर. तर अशी काही पूजा झाली माझी आत्ताच. आणि श्रियाल आलेला आहे. श्रियालला आवडलं, तिकडे बघ, आवडलं तुला? तो बघतोय आणि हा मजा आली त्याला. हा मी तुला दाखवते, तू त्याला बघायचं आहे बघ, त्याला पूजा बघायची आहे का. चल तू बघ जा. जय कर, तू जय जय कर सोना. बाबा हा काय काय करतो आता, बघू आपलं जय जय कसं करतोय. तर हे पंख्याच्यामुळे. हां अजून काय करतोस? ए श्रावणी बघ ये लवकर, या हळद कुंकू माहीत पडलेलं आहे. श्रावणी तुला हळद कुंकू 1 वर्षातच माहीत पडलेलं आहे. तू त्या यांच्या आईला बरोबर हळद आणि कुंकू लावलेला. आता मी तुळशी देवीची ओटी भरली आहे ती त्याच्या आवळ्यावरच लक्ष केलं. हां लाया घेतोय. बाप्पा तर कर पहिले सोना, पहिले जय जय कर, नमस्कार कर, पहिले बाप्पाला नमस्कार कर. सुंदर सेवा आणि छान मस्त वाटते. कसं वाटतंय का? अगं हे कमळ लावायची लक्षातच नव्हतं, नंतर लावले ते मी. बा अगोदर मी विचार केला, त्यासाठी मी ताट चेंज केला, मोठं परात ठेवली का कमळ लावेल आणि विसरली. पण ते सुंदर दिसतात असे कमळ ठेवणार, हे अगोदरच प्लॅन होतं. कारण का हे असं काय करणार, त्यांचं अशाच कधीतरी यूज करणार. छान वाटते ना स्वामी. स्वामी तर चमकत आहेत बाई. तर अशी काही मी सेवा केली. त्यानंतर थोडा वेळ बसली, छान जप केला कृष्णाचा आणि जप वगैरे केलं स्वामींचं, जे माझं दररोजचं असतं ती पूजा केली. आणि त्यानंतर आम्ही आरती केली. आज आरती करताना श्रियाल हात पुढे करत होता, त्यामुळे श्रियालकडनं सुद्धा आरती करून घेतली. नाही पण रुळझुळती रूपुरे चरणी घागरिया, जय देव जय जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव लंबो. तर इथे आरती वगैरे मी केलेली आहे आणि इथे नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि अशी माझी आजची पूजा संपन्न झालेली आहे स्वामींच्या. आरती वगैरे केली आणि पूजा संपन्न केलेली आहे. छोटीशीच पूजा केली. श्रियाल त्रास देतो, श्रावणीला सुद्धा अभ्यास करायचे, तर छान दरवर्षी करते त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा तुळशी विवाह मी अशाच प्रकारे करते, सिंपल साध्या सोप्या पद्धतीने. हे फक्त
4 जे आहे मंडप ते यावर्षी केलेलं आहे. बाकी सगळं दरवर्षी अशीच सेवा करते, तुळशीच्या पुढे ठेवून करते, छान अशी करते. आणि आजची ही सेवा सिम्पलमध्ये शेअर केलेली आहे. आजची गोड सेवा तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. स्वामींच्या इथे ना हे ऊसाचं पानं, ऊसाच्या ज्या पाती आहेत त्या येतात. तर आजची गोड सेवा तुम्हाला कशी वाटली माझ्या बाळकृष्णाची आणि तुळशी मातेची ती जरूर सांगा. व्हिडिओ आजचा आवडला असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पूजा त्याचबरोबर जे काही मी बनवते ते आणि माझ्या रेसिपीज असं सगळं बघायला मिळेल. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतरांबरोबर. अशा छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. माझ्या मुलाने इथे उद्योग केलेला आहे. चला आता बाय.